श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हारी षडरात्रामध्ये मल्हारी सप्तशतीचे पाठ कसे करायचे आणि किती करायचे किंवा कसे करायचे नाही सॉरी पाठाचं महत्व काय आहे हे बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये मल्हारी सप्तशती पाठ कसे करायचे, काय वाचायचं, त्याचे नियम वगैरे सगळी माहिती बघणार आहे। आता व्हिडिओ अगदी म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होणार नाही, परंतु अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपण आवर्जून बघा, पूर्ण बघा, म्हणजे आपल्याला कुठलाही प्रश्न बाकी राहणार नाही, कुठलेही टेन्शन किंवा कुठल्या समस्या राहणार नाही। तर असो, आता जास्त वेळ न घेता मी आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते। आता हे बघा, हा मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे। हा मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे बघा। आता हा मी बाइंडिंगचा घेतलाय, माझ्याकडे साधा पण आहे, छोटा हा साधा पण आहे। तर आपल्याला हवा असेल तर याचा मी नंबर देईल, तर हा ग्रंथ पण आपण मागवू शकतात। तर असो, आता हे पाठ कसे वाचायचे, मल्हारी सप्तशती पाठ कसे वाचायचे बघा, ते बघणार आहे। आता ह्याच्यामध्ये बरंच काही आहे। आता पहिले स्वामी स्तवन घ्यायचं आहे। आपण जेव्हा कुठलाही ग्रंथ वाचन करतो, कुठली सेवा वाचन करतो, त्यावेळेस पहिले प्रार्थना घेतो आणि ती प्रार्थना आपल्या नित्य सेवात असते आणि प्रत्येक ग्रंथामध्ये पण असतो। जे दिंडोरी प्रणीत ग्रंथ असला ना, त्याच्यात प्रत्येक ग्रंथात असतं बघा। हे काय स्वामी स्तवन आहे, हे स्वामी स्तवन आहे। सॉरी बरं का, पण आता मी जर बॅकचा कॅमेरा केला ना तर मला सुद्धा एवढं हे नाही होणार। ठीक आहे, बघू। तर आता हे स्वामी स्तवन आहे, पहिल्या पेजला पान नंबर 7 वर स्वामी स्तवन आहे। स्वामी स्तवन वाचायचं। त्याच्यानंतर हे पूर्ण म्हणजे प्रार्थना आहे आणि प्रार्थनानंतर खाली स्वामी स्तवन आहे। आणि प्रार्थना कोणतं आहे, श्री गणेशाय नमः, त्यानंतर ब्रह्मानंदम, त्यानंतर ओम रक्तांड, हे प्रार्थना आहे। त्याच्यानंतर मग आता करूया प्रार्थना, हे स्तवन आहे। आता हे स्तवन पूर्ण वाचायचे, प्रत्येक ग्रंथात दिलेलं असतं स्तवन। त्यानंतर आता मल्हारी कवच आहे तिथं, सॉरी हे झालं, स्तवन झालं की मग एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घेतल्यानंतर मग मल्हारी कवच सुरू करायचं आहे। मल्हारी कवच घ्यायचं आहे। मल्हारी कवच वाचन झालं की मग नंतर मल्हारी हृदय स्तोत्र आहे, त्यानंतर मल्हारी अष्टक आहे आणि त्यानंतर मल्हारी मार्तंडाचा मंत्र आहे। आता हा मंत्र आपल्याला 11 किंवा 21 वेळा बोलायचा आहे। मंत्र थोडासा म्हणजे तो कसं आहे, आपल्या वापरण्यात नाही, म्हणजे वाचण्यात नाही नेहमीचा, म्हणून थोडासा तो अवघड जातो। परंतु तो मंत्र असा काही एवढा म्हणजे फक्त बघायला अवघड आहे, वाचायला काही एवढा अवघड नाही। तो मंत्र असा आहे, ओम ह्रीम भ्रूम त्रुम श्रूम भ्रूम ध्रुम प्रियानंद गंगा महालसभ्याय सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः भ्रूम ध्रुम भ्रूम श्रूम त्रुम भ्रूम ह्रीम, असा तो मंत्र आहे। म्हणजे तो बघायला थोडा अवघड वाटतो, पण वाचायला काही एवढं हे नाही, तर आपल्याला तो लगेच येऊन जाईल। हा मंत्र आपल्याला 11 किंवा 21 वेळा वाचायचा आहे। त्यानंतर डायरेक्ट अध्याय सुरू होतो बघा, त्यानंतर अध्याय सुरू होतो लगेच। आता अध्यायामध्ये आपले जे काय आहे, पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची वाचायला, तर डायरेक्ट आपले 14 अध्याय पूर्ण वाचायचं। 14 अध्याय पूर्ण पर्यंत वाचलं की मग क्षमा प्रार्थना आहे। क्षमा प्रार्थना झाली की आपल्याला मग हे घ्यायचे, प्रार्थना घ्यायची, ती खंडोबाची तळीची प्रार्थना घ्यायची। तळीची प्रार्थना खूप सुंदर आहे, म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना ती माहिती नाहीये काय म्हणायचं तळी भरताना, तर किंवा जे आपल्याला माहिती असेल तर त्याचे काही उच्चार पण चुकत असतील, तर याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि मराठीत आहे पूर्ण, आणि छोटस आहे ते स्तोत्र तळी भरण्याचं, तर ते पण आहे याच्यामध्ये, ते शेवटी आहे। मग तुम्हाला अध्याय वाचल्यानंतर बाकी त्याच्यानंतर बघा काही अष्टक वगैरे पण आहे, ते अष्टक बघितलं मी। तळी भरतानाची प्रार्थना नंतर श्री मल्हारी स्तोत्र शतक आहे, म्हणजे मल्हारी शतक स्तोत्र आहे। हे जर आपल्याला वाचायचं असलं तर वाचू शकता, असं काही कंपल्सरी नाहीये। वाचलं तर तुम्हाला वेळ असेल तर वाचा, कारण की कुठलंही स्तोत्र मंत्र हे वाचल्याने त्याचं चांगलेच फळ देतात, त्याचं काही असं नुकसान नाहीये। तर तुम्हाला जर वेळ भेटत असेल तर मल्हारी स्तोत्र शतक आहे, ते वाचू शकता। पण क्षमा प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला तळी भरण्याची प्रार्थना घ्यायची असते। आता हे झालं
हे झालं पाठ करण्याची पद्धत झाली. आता हे करण्याची पद्धत झाली. आता याच्यामध्ये नियम काय आहे ते सांगते. ह्याच्यात नियम म्हटलं तर फक्त आणि फक्त परांना वर्ज्य आहे, बाकी काही नाही याला. काळं तर कुठले आपण घालत नाही, कुठले म्हणजे ग्रंथ पारायण करताना काळं घालत नाही. याला फक्त परांना शक्यतो टाळायचं आहे. जेव्हा तुम्ही पाठ कराल तेव्हा. जर रोज 2 अध्याय कराल तर त्याला कसलंही बंधन नाही, कसलंही नियम नाहीये. रोजच्या याला नित्यसेवेला कसला नियम नाहीये. पण नॉन-व्हेज शक्यतो टाळावं. पण असं काही हे नाही म्हणत मी, हट्ट नाही करत का तुम्ही खाऊच नका. पण शक्यतो जेवढं टाळता येईल तुम्हाला तेवढं टाळा. आणि अशा षडरात्रमध्ये तर आवर्जून खाऊच नका तुम्ही 6 दिवस. त्या 6 दिवस ती सेवा करा खंडोबाची आणि 6 दिवसामध्ये खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण पाठ करणार असेल त्या दिवशी तर तुम्ही खरंच नका खाऊ. म्हणून मग मला हे सांगायचंय, की जेव्हा आपण काही म्हणजे काय करतो पाठ करताना आहे ना आपल्या मध्ये जी काही सात्विक त्या ग्रंथातली सात्विकता येत असते. म्हणजे त्या ग्रंथामध्ये जी काही ऊर्जा असते ना ती आपल्याला मिळत असते पाठ वाचल्यानंतर. मग आपण जर खाल्लं तर सांगा बरं, ती ऊर्जा कुठपर्यंत राहील आपली. म्हणून आपल्याला ती ऊर्जा आपल्या शरीरात टिकवून ठेवायची असते काही काळ तरी. म्हणून आपण ज्या दिवशी पारायण वगैरे करतो, पाठ करतो त्या दिवशी आपल्याला खायचं नाही आणि पराडनं घ्यायचं नाही, एवढंच आहे. आता पराडनं म्हटलं की मग तो एक प्रश्न येतो. पराडनं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आणणं. आपण जर बाहेर हॉटेलमध्ये आपले स्वतःचे पैसे देऊन घेऊ शकतो किंवा आपण म्हणजे स्वतःचे पैसे देऊन घेऊ शकतो, पण दुसऱ्याच्या घरी बनवलेलं अन्न हे नाही घ्यायचं. हॉटेलमध्ये म्हटलं तर ते घरी नाही, ते बाहेरच असतं, त्यांचं दुकान असतं, बाहेरच असतं. तर तसं तुम्ही घेऊ शकतात. तर असो, आजची व्हिडिओ अगदी छोटी होती पण महत्त्वाची होती. तर असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.